स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. नमस्कार. इयत्ता 9वी राज्यशास्त्र मुलांनो, प्रकरण 2 भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, या प्रकरणात आपण नवीन काय शिकणार आहोत तर त्याच्या अगोदर या प्रकरणाच्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यात माहिती अशी सांगतो की आंतरराष्ट्रीय व्यवस्था, तिचे स्वरूप आणि मागील शतकातील 2 महायुद्धे, शीतयुद्धे, त्यांचे परिणाम इत्यादी आपण समजून घेतल्यानंतर आता आपण त्यांच्याशी संबंधित अन्य विषयांची ओळख करून घेणार आहोत. त्यानुसार परराष्ट्र धोरणाचा अर्थ, त्यावर परिणाम करणारे घटक, तसेच आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचं स्वरूप जाणून घेणार आहोत. त्याप्रमाणे प्रकरणातील पहिला मुद्दा आहे परराष्ट्र धोरण व त्याचा अर्थ. मुलांनो, सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय समुदायातील प्रत्येक राष्ट्र इतर राष्ट्राशी वेगवेगळ्या प्रकारचे संबंध प्रस्थापित करत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे जगातील कोणतेही राष्ट्र हे स्वयंपूर्ण नाही आणि पृथ्वीवरील भौगोलिक परिस्थितीमुळे स्वयंपूर्ण होऊ शकत नाही. प्रत्येक राष्ट्राच्या गरजा अनेक विविध स्वरूपाच्या असतात आणि त्यांच्याकडे उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीच्या जोरावर त्या आपल्या सर्व गरजांची पूर्तता करणं शक्य नसतं. अशा परिस्थितीत प्रत्येक राष्ट्राला आंतरराष्ट्रीय समुदायातील अन्य काही राष्ट्रांचं सहकार्य घेणे भाग पडते. म्हणजेच परस्परावलंबन असते. हे आपण मागील पाठात पाहिलेलेच आहे. हे परस्परावलंबन मात्र काही मोजक्या देशांच्या फायद्याचे किंवा हिताचे असता कामा नये. प्रत्येक राष्ट्राच्या हिताचे असावे म्हणून प्रयत्न करावे लागतात. प्रत्येक देशाला आपल्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात. राष्ट्रहित लक्षात घेऊन कोणत्या राष्ट्राशी मैत्री करायची, कोणत्या राष्ट्रगटात सहभागी व्हायचे, कोणत्या देशाशी व्यापार करायचा किंवा जागतिक घटनेबाबत कोणती भूमिका घ्यायची, या सर्व बाबींचा समावेश परराष्ट्र धोरणात होत असतो. आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करायचे याविषयी राष्ट्र जे निश्चित धोरण आखते किंवा निश्चित धोरण ठरवते त्या धोरणाला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. आपल्या देशाचे हित व देशाचे रक्षण या बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना महत्त्वाच्या असतात. यानंतर पाठातील दुसरा मुद्दा येतो मुलांनो, राष्ट्रीय हितसंबंध. तर राष्ट्रीय हितसंबंध व परराष्ट्र धोरण यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. प्रत्येक राष्ट्र आपले परराष्ट्र धोरण ठरवित असताना आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांना सर्वोच्च स्थान देते. आपले राष्ट्रीय हितसंबंध परराष्ट्र धोरणाद्वारे कसे जोपासले जातील हे पाहिले जाते. म्हणून परराष्ट्र धोरणाचा अभ्यास आपल्याला करण्यापूर्वी आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांचा अर्थ व त्याचे स्वरूप व त्याचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे असते. राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे मुलांनो, आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी देशाला ज्या उपाययोजना कराव्या लागतात त्यालाच राष्ट्रीय हितसंबंध असे म्हणतात. तसेच आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढविण्यासाठीच्या प्रयत्नांचाही समावेश राष्ट्रीय हितसंबंधात होतो. आपल्या राष्ट्राच्या फायद्याचे योग्य काय आहे हे पाहून शासन निर्णय घेत असते. त्यालाच आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असे म्हणतो. आता यामध्ये मुलांनो, कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधाच्या
किंवा हितसंबंधामध्ये काही घटकांचा समावेश होतो. त्यामध्ये एक येतं संरक्षण. मुलांनो, आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजे संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असतं. दुसऱ्या घटकाचा समावेश आहे आर्थिक विकास. मुलांनो, हेही एक महत्त्वाचं राष्ट्रीय हित आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते आणि म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते. त्यानंतर पाठातील आपला तिसरा मुद्दा येतो मुलांनो, राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण. संरक्षण व आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते. मुलांनो, राष्ट्रीय हितसंबंध हे उद्दिष्ट आहे, तर परराष्ट्र धोरण हे उद्दिष्ट साध्य करण्याचे साधन आहे. राष्ट्रीय हितसंबंधात बदल होत असतात, त्यामुळे परराष्ट्र धोरणही बदलत असतात आणि त्या बदलाचे प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात दिसून येते. म्हणूनच परराष्ट्र धोरण हे प्रभावी असते. तर मुलांनो, आपल्या भारताचं परराष्ट्र धोरण हे आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क आणि सुरक्षितता या मूल्यांवर आधारलेलं आहे. यानंतर मुलांना आपला पुढचा मुद्दा येतो पाठातील परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. यामध्ये मुलांना आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरते. परंतु परराष्ट्र धोरण ठरवताना अनेक घटकांचा त्यावर परिणाम होत असतो आणि त्यामध्ये पहिला मुद्दा येतो ते म्हणजे देशाचे भौगोलिक स्थान. मुलांनो, तुम्ही पृथ्वीगोल पाहिला असेल किंवा जगाचा राजकीय नकाशा पाहिलाही असेल. त्यावरून कोणत्याही राष्ट्राचं भौगोलिक स्थान, त्या देशांच्या सीमा हे तुम्ही पाहिले असेल किंवा त्यामध्ये ते पाहायला मिळतं. यामध्ये काही देश अन्य देशांपासून दूर अंतरावर आहेत, तर काही राष्ट्रांच्या आजूबाजूला असलेले आपल्याला पाहायला मिळते. जसं ऑस्ट्रेलियापासून जपान बाजूला दूर अंतरावर आहे. त्याचबरोबर अजून आपल्याला काही देशांच्या बाबतीत सांगता येतात. जवळचे देश म्हटलं तर इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया वगैरे देश तुम्हाला एकदम जवळजवळ असलेले पाहायला मिळतात. तर त्याचप्रमाणे काही देशांच्या बाबतीमध्ये पाहायला गेलो तर काही राष्ट्रांना मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे, तर काही राष्ट्रांकडे भरपूर खनिज संपत्ती असलेली आपल्याला पाहायला मिळते. थोडक्यात सांगायचं झालं तर भारताकडे आज अभ्रकाचे साठे आहेत. दक्षिण आफ्रिकेकडे गेलो तर सोन्याच्या खाणी आहेत. इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया या राष्ट्रांकडे खनिज तेल आहे. तर अशा प्रकारच्या या सगळ्या संपत्ती कोणत्या ना कोणत्या राष्ट्राकडे वेगवेगळ्या प्रकारची आहे. तर थोडक्यात आपल्याला जर आपण देशाच्या भौगोलिक स्थानाची माहिती पाहत असताना देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीचा पोत म्हणजे नापीक किंवा सुपीक ज्याला आपण म्हणतो ती, किंवा देशाला लाभलेला समुद्रकिनारा, नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता, या सर्व बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्या लागतात. म्हणजे देशाचं भौगोलिक स्थान हे त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. दुसरा मुद्दा येतो राजकीय व्यवस्था. लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचं स्थान असतं. कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावर संसदेत चर्चा होत असते. त्या ठिकाणी विरोधी पक्ष हे प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहत असतात. लोकशाही राष्ट्र भारत आहे, अमेरिका आहे आणि अशा लोकशाही राष्ट्रामध्ये किंवा संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो. कारण
शेजारील राष्ट्रांमध्ये ज्या काही घडामोडी घडत असतात त्या घडामोडींचा घटक राज्यांवर परिणाम होत असतो. उदाहरणार्थ, श्रीलंकेतील घडामोडींचा परिणाम तामिळनाडूवर हा होत असतो. बांगलादेशामधील काही घडल्यास त्याचा परिणाम पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांवर त्याचा परिणाम होत असतो. आपल्याला अजून एक उदाहरण सांगता येतं. पाकिस्तानमध्ये काही घडलं की त्याचा परिणाम जम्मू काश्मीर राज्यावरती होत असतो. तर मुलांनो, आपल्या देशातील शांतता आणि स्थैर्य जितकं महत्वाचं असतं तितकंच त्या आपल्या शेजारील देशांमध्ये सुद्धा असणं महत्वाचं असतं. आणि म्हणून शेजारी राष्ट्रात लोकशाही निर्माण व्हावी म्हणून भारताला प्रयत्न करावे लागतात. त्यानंतरचा तिसरा मुद्दा येतो अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर परराष्ट्र धोरण निश्चित करत असताना हा अर्थव्यवस्था हा घटक सुद्धा फार महत्वाचा आहे. आधुनिक काळात कोणत्या देशाच्या आर्थिक परिस्थितीला सर्वात जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे. आपल्या देशाचा आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे सर्वात महत्वाचं उद्दिष्ट बनलेलं आहे. त्यामुळे एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा त्या देशाच्या परराष्ट्र धोरणावरती परिणाम होत असतो. त्यामध्ये मुलांनो, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे काही आर्थिक संबंध आहेत. त्याचबरोबर देशांबरोबर आयात निर्यात, त्याचबरोबर जागतिक व्यापारामध्ये सहभाग, अशा अनेक बाबी या परराष्ट्र धोरणाला आकार देतात. मुलांनो, थोडक्यात आपला इतर राष्ट्रांशी संबंध निर्माण केल्याने आपल्या देशाचा फायदा होऊन आपली अर्थव्यवस्था कशी सुधारेल हा विचार डोळ्यापुढे ठेवून परराष्ट्र धोरण ठरवले जाते. आज सध्याच्या जागतिक व्यवस्थेचा जर विचार केला तर राष्ट्राची सुरक्षा जशी महत्वाची मानली जाते तसेच आर्थिक सुरक्षितता ही महत्वाची मानली जाते. आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम असते तितके एखादे राष्ट्र सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून ओळखले जाते. अशा राष्ट्रांना किंवा या राष्ट्रांना जागतिक व्यवस्थेमध्ये महत्वाचे स्थान प्राप्त होते. अशा प्रकारे जर आपण उदाहरण बघायला गेलो, इंग्लंड आहे, अमेरिका आहे, चीन आहे, जपान आहे, ही राष्ट्र मुलांनो आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यशाली आहे. आणि अशा राष्ट्रांची अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश हे इतर देशांवर कमी प्रमाणात अवलंबून असतात. असे ही श्रीमंत राष्ट्र इतर देशांवर खूप कमी प्रमाणात अवलंबून असतात. त्यांच्याकडे मुबलक पैसा उपलब्ध असल्यामुळे ते आवश्यक गोष्टी आयात करू शकतात. तसेच आपल्या राष्ट्राचा जास्तीत जास्त विकास घडवू शकतात. आणि म्हणून मुलांनो, ही श्रीमंत राष्ट्र आपले परराष्ट्र धोरण आखताना कोणत्याही देशाच्या दबावाखाली न येता स्वतंत्रपणे आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण आखू शकतात. त्यामुळे परराष्ट्र धोरण आखताना देशाची अर्थव्यवस्था ही महत्वाची मानली जाते. त्यामुळे अर्थव्यवस्था ही फार महत्वाची आहे. मुलांनो, त्यानंतरचा मुद्दा येतो राजकीय नेतृत्व. ज्यावेळेला परराष्ट्र धोरण ठरवण्यात राष्ट्रपती, देशाचे प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री, त्याचबरोबर संरक्षण मंत्री, त्यानंतर संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचाही वाटा महत्वाचा असतो. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न या पदावरील व्यक्ती या करत असतात.
जर आपल्या देशाचं उदाहरण द्यायचं झालं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये अलिप्ततावादाची भर घातली. अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारण्यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. अशा प्रकारे हे परराष्ट्र धोरण निश्चित करण्यासाठी राजकीय नेतृत्व सुद्धा फार महत्वाचं आहे. यामधील शेवटचा घटक आहे प्रशासकीय घटक. परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी हे प्रशासकीय घटकांचा समावेश त्यामध्ये असतो. परराष्ट्र धोरणासंबंधीचा अंतिम निर्णय जरी प्रधानमंत्री किंवा त्यांचं मंत्रिमंडळ घेत जरी असलं तरी त्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मदत करते. म्हणजे जे सरकारी अधिकारी जे असतात ते त्या ठिकाणी मदत करत असतात. त्याचबरोबर मुलांनो, परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे, त्यावर आधारित योग्य सल्ला देणे, ही सर्व कामे हे प्रशासकीय अधिकारी पार पाडत असतात. त्याचबरोबर मुलांनो, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही त्यांचीही महत्वाची भूमिका ते निभावत असतात. अशा प्रकारे मुलांनो, परराष्ट्र धोरण निश्चित करणारे हे सगळे घटक पाहिल्यानंतर आपण या ठिकाणी प्रकरणाचा अर्धा भाग संपवतोय. पुढील भाग पुढील तासिकेला. धन्यवाद. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.